संजय राऊत काय म्हणतात त्याला मला फारसं महत्त्व द्यायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दादांच्या नेतृत्वाखाली निर्धारपूर्वक इंडियामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयावरती राज्यातल्या 13 कोटी जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब केला आणि त्याच्यामुळे इंडियामधील आमची सोबत जाण्याची जी भूमिका आहे ही अधोरेखित त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने टीका टिप्पणी करत असते. संजय राऊतांची सुद्धा टीका टिप्पणी याच्यापेक्षा वेगळी असेल असं मला अभिप्रेत नाही. खुद्द शरद पवारांनीच असं सांगितलेलं आहे की विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून एकही प्रतिक्रिया अजून त्याबाबत आलेली नाही. शरद पवार गटाकडून मात्र त्याबाबत अनेक प्रतिक्रिया आल्या. नक्की काय चर्चा सुरू होती का नव्हती सुरू? आणि विलिनीकरण मोबाईल खाली 2 भाग स्पष्टपणाने याच्यामध्ये आहेत की विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने मी श्रद्धे साहेबांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याच्याबद्दल बिलकुल बोलत नाही, पण इतर सहकाऱ्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या बारामतीमध्ये अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच देण्याची त्यांनी सुरुवात केली. मला एवढंच विचारायचं की विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात याचा जर काय खुलासा किंवा याची माहिती, कारण काल शिंदे साहेबांनी एकदम भावनिक होऊन शपथ घेऊन वक्तव्य केलं, त्याच्यामुळे जर काय कळलं तर नक्की त्या बाबतीमध्ये मला की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये निवडणुका लढवल्या. 21 जागांच्यावरती आम्ही निर्वाचित झालो. राष्ट्रवादी विधिमंडळ काँग्रेस पक्ष मजबूत आहे, दादांच्या विचाराच्या वरती सिद्धांताच्या वरती वाटचाल करणार आहे. स्वाभाविकपणाने नेता निवडीचा अधिकार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडून आलेल्या सदस्यांचा त्या ठिकाणी आहे.